नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. सोनलगी ग्रामसभा ठरली निष्फळ. कारभारातील अनियमिततेवर ग्रामस्थांचा संताप. आमरण उपोषणाचा इशारा. सोनलगी तालुका जत जिल्हा सांगली येथे दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी मौजे सोनलगी येथे विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी नियोजित ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. मात्र या ग्रामसभेत ग्रामपंचायत कारभारातील गंभीर अनियमितता उघडकीस आल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला. 26 जानेवारीची ग्रामसभा रद्द होऊन ती 13 फेब्रुवारी रोजी घेण्यात आली. लोकांनी गोंधळ घालत ग्रामसेवकासमोर तक्रारींचा पाडा वाचला. अध्यक्ष निवडीवरून व आचारसंहितेचे पालन करत ग्रामस्थांनी शांततेत व आचारसंहितेच्या चौकटीत राहून मागील आर्थिक वर्षाचा वार्षिक जमा खर्च व अनुदान नोंद अहवाल वाचून दाखवण्यात आला. पण प्रत्यक्षात वाचून दाखवण्यात आलेली कामे झाली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी त्या ठिकाणी केला. कामाबाबत ग्रामसेवकांना ती माहिती विचारण्यात आल्याने ती समाधानकारक उत्तर न दिल्याने ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर गोंधळ घातला. सार्वजनिक शौचालय, वॉटर एटीएमची दुरावस्था लोकांसमोर नागरिकांनी मांडली. कामे न करताच ग्रामपंचायतीने भ्रष्टाचार केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे व अनुपस्थित असणाऱ्यांवरती कारवाई करावी अशी मागणी ग्रामसेवकांच्याकडे करण्यात आली. जर कारवाई न केल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला आहे. यावेळी ग्रामस्थ एस न्यूज महाराष्ट्र चॅनलशी बोलताना काय म्हणाले ते पाहू. मी ज्ञानेश्वर विठ्ठल मोरे, सोनलगी गावचा एक नागरिक. आता म्हणू शकतो 18 कंप्लीट झालेत आणि मी शिक्षण घेतोय बाहेर जतला. मला या ग्रामपंचायत मध्ये असं आढळून आले की त्यांनी ऑडिट वगैरे आम्हाला झेरॉक्सचे प्रत दिलेत. त्यात त्यांचं जे म्हणणं आहे की आम्ही एवढं एवढं काम केलंय, जे त्यांनी जे दाखवले खर्च ते आम्हाला व्यवस्थित टॅली झालेलं नाही आणि त्या झालेल्या खर्चाचा काम आम्हाला दिसून आलेला नाही. आणि फक्त त्यांनी बिल जे काढलेत ते बिल तेवढेच दिसतात, काम आम्हाला अजूनपर्यंत दिसलेलं नाही. आणि राहिला प्रश्न लहान लहान मुलांचा, बालवाडीचा. आमच्या तिथं अंगणवाडीचे मुलं आहेत, त्या अंगणवाडीच्या साईडला पूर्ण बाथरूम, ओपन बाथरूम आहेत. त्या मुलांना पूर्ण एवढं त्रास चालू आहे ना, तर त्या मुलांना काहीच म्हणजे आता लहान देशाचं भविष्य तेच आहे. जर त्यांनाच व्यवस्थित शिक्षण नसत भेटलं तर कसं व्हायचं पुढचं, हे एवढं आमचं म्हणणं आहे की जेवढं खर्च आहे त्याचा पुन्हा अंदाजे खर्च त्यांनी फक्त असा लाख 1 कोटीपर्यंत असेल खर्च, म्हणजे 5 वर्षाचा. म्हणजे तेवढं त्यांनी देतात, फक्त ते आम्हाला ढोबळ मानान देतात. ते काम आम्हाला दिसेना. आम्हाला त्यांनी इथं दिला शौचालय युनिटचे त्यांनी 3 वेळा बिल काढलेत, पण ते शौचालय युनिट चालू नाहीत. त्याला पाण्याची टाकी नाही किंवा पाण्याचा व्यवस्था नाही, काय नाही, उघड्यावर असंच. हा, आणि गावाचं फिल्टरचा पहिला मुद्दा आम्ही 3 ते 4 वेळा उपस्थित केला. गावात फिल्टरचं पाणी 5 रुपयाला 20 लिटर होतं, ते आता त्यांनी वाढवून 10 रुपयाला बनवलेलं आहे. 10 रुपयाला 20 लिटर. आमचं म्हणणं आहे की गव्हर्नमेंटनं जर तुम्हाला ती स्कीम दिली असेल तर त्याचा तुम्ही वापर का नाही करू देत लोकांना, त्याचा तुम्ही का वाढवलाय? आणि ते म्हणतात की आमचा खर्च वाढतोय त्याचा. मग खर्च वाढत असेल तर गावातल्यांना तुम्ही काय गरज नाही. आणि तिथलं जे फिल्टरचं मशीन आहे ते काढून कुठल्या तरी संस्थेच्या शाळेत त्यांनी दिलेलं आहे असं आम्हाला ऐकायला त्यांच्याकडून भेटलं. आमचं तर काय नाही त्यात, पण त्यांच्याकडून आम्हाला असं ऐकायला भेटलं. स्ट्रीट लाईटचा असा विषय, मी स्वतः मिस्त्री आहे, मी स्वतः त्याचं काम केले. आपले जे छोटे छोटे एलईडी बल्ब असतात ना, ह्या गावात एवढे पोल नसतील. जर पोल जरी बसवलं तरी एवढा खर्च येणार नाही. फक्त बलाचा तेवढा त्यांनी खर्च दाखवलाय. बघा, फक्त छोट्या बलांचा खर्च दाखवला 1,36,000. त्याची मजुरी वेगळीच, ती मजुरी काय आम्ही ह्याच्यात मांडली नाही अजून. फक्त लाईटचं लावलंय त्यांनी 1,36,000. 1,36,000चा उजेड तर गावात दिसतच नाही. विषय सोनलगी हा एरिया थोडा गडनाडू कर्नाटकाच्या जवळ आहे. या एरियामध्ये कसं आहे, कन्नडची भाषा जरी जास्त आहे तरी पण आम्हाला आमची अशी भावना आहे की मराठीला पण प्राधान्य दिलं पाहिजे. जवळजवळ मराठी शाळा बंद पडायला आल्या, शाळेचे व्यवस्थित बांधकाम नाही. शाळेचे विद्यार्थी, इथून विद्यार्थी एक क्रुझर भरून किंवा एक स्कूल बस भरून एक कर्नाटकात जाते, एक क्रुझर भरून उंदीच्या दिशेने जाते. कोण नेते काय करते ते त्यांनाच माहित. आमच्या गावचे विद्यार्थी बाहेर नेऊन शिकवले जातात आणि गावातल्या शाळा बंद पाडायच्या परिस्थितीला आले जातात. शिक्षकांची सुद्धा कंप्लेंट होती. सकाळी मुख्याध्यापक माळी सरांनी मला सांगितलं, मी येताना ज्यावेळेस मी इथं आलो ह्या मुलांना एबीसीडी सोय येत नव्हती. आता कट टू कट 1ली ते 7वी पर्यंतचा पट आहे ना, 1ली दुसरीची मुलं सुद्धा इंग्लिश बोलतात. तर त्यांना त्या सुविधा पुरल्या पाहिजेत. योग्य बसायला रूम, 3 रूम आहेत, 7 वर्ग आहेत.
एका वर्गात दोन दोन वर्ग, पहिली दुसरी एकाच वर्गात, तिसरी चौथी एकाच वर्गात, 8 वर्ग आहेत. 8 वर्गाला 3 रूमा कशा पुरतील? यासाठी पण प्राधान्य दिले पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी मागे ठेवल्या, खर्च जास्त लावला आणि काम तर एक पण दिसत नाही. शौचालय 6 बिल आहेत, 6 बिलापैकी एक पण चालू नाही, म्हणजे 100% एक पण चालू नाही. वाटल्यास आपण पाहू शकताय सार्वजनिक शौचालय एक पण चालू नाही. आणि पाण्याचं थोडं तुम्ही दर कमी करा, तर तुमच्या पाण्याला काय जास्त आहे, ते TDS जास्त आहे. जर तुम्ही TDS जास्त आहे म्हणून जर त्याचं फिल्टर करू शकत नाही, तर शौचालयासाठी पण वापरत नाही का? 3 फिल्टर पैकी एकच फिल्टर चालू आहे, 2 फिल्टर गायब आहेत. नाव विजयलक्ष्मी सीताराम पांढरे, गाव सोनाली, अंगणवाडी क्रमांक 63. मी अंगणवाडीला इथं 2006 मध्ये 2006 पासून अंगणवाडी चालवते. अंगणवाडी सेविका म्हणून काम करते. आणि इथं मी पहिलं इमारत नसल्यामुळे मी मंदिरात शिकवत होते. आणि मंदिरापासून 7-8 वर्षे मी भाड्यानं रूम घेतलेली, मग तिथं शिकवले. परत ते भाडं काही कारणामुळे ते बंद झालं. मग 2-3 वर्ष मी तसंच अक्षरशः बाहेर मुलांना बसून शिकवले. आणि आता म्हणजे 3 वेळेस इमारतीचं मंजुरी झालेलं, पण ते काही म्हणजे गावात जागा नसल्यामुळं ते कॅन्सल झालंय. आता आम्हाला या गावात अंगणवाडीसाठी जागा पाहिजे. 26/1/2026 ला मी ग्रामसभा ठेवलं होतं साहेब. मला 2 गाव असल्यामुळे मी शिक्षकाला अध्यक्ष करून त्याला ऑर्डर काढून मी ग्रामसभा घ्या म्हणून त्याला सांगितलं होतं. तरी सुद्धा त्या दिवशी अडचण येऊन सभा तकूब झाला साहेब. तकूब झाल्यानंतर परत आम्ही 13 तारखेला घेतलो साहेब. 9 तारखेला घ्यायचं होतं, 9 तर मतमोजून होतं, ह्याच्यामुळे आम्ही 13 तारखेला घेतलो. 13 तारखेला आज नोटीस काढलो, दौंडी दिलो, सगळे प्रोसेस केलेलं आहे साहेब. तरी तो सदस्य आणि सरपंच उपसरपंच गैरहजर आहे. त्याप्रमाणे आम्ही लेखी देऊन दिलेलं आहे. त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई करणार? आता लेखी कसा आहे माहिती साहेब, मी सचिव म्हणून आहे, शेवटी अध्यक्ष सरपंचवर मी कारवाई करू शकत नाही. वरिष्ठांना तुम्ही माहिती देणार? वरिष्ठ माहिती देणार की साहेब, वरिष्ठांना माहिती कळवणार. मग आज सभेमध्ये मी सरपंच डिप्टी सरपंच सदस्य नसल्यामुळे ते सदस्याला मी अध्यक्ष केलंय, नागाप्पा राचाप्पा कळले म्हणून. त्या अध्यक्ष स्थान घेऊन आज सभेत पूर्ण केलं साहेब. सभा झाली का? होय, दुसरा वेळी साहेब कॅन्सल. मग परवा दिवशी तकूब झालं साहेब. आज दोघा येऊ द्या, तिघा तकूब सभा पूर्ण व्हायलाच पाहिजे साहेब. या सभेला सरपंच उपसरपंच गैर साहेब, गैर. त्यांचा रिपोर्ट तुम्ही तयार करून हो साहेब, दिलं की साहेब, आता लेखी करून दिलं. लेखी करून पूर्ण तयार करून दिलं. जे लोकांचा प्रश्न होता ते उत्तर मिळाले का लोकांना? मिळालं नाही साहेब. तरी सुद्धा ऑडिट नोट प्रमाणे मी 2020 पासून 2023-24 पर्यंत सगळे वाचन करून दाखवले, जमा खर्च वगैरे सगळे. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.